आम्ही टीसीपी डिपार्टमेंटान गेले, पयलू निवेदन दिली की हे जे 39 अंडर कितें आसा ते भायर मारचे म्हणून. स्वतः हांव वचोन जो टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे आसा एका वचोन मेळोन तेकाय निवेदन दिल्ले. तेका विधानसभेनूय सांगले की बाबा हे जे हाडला हे सारखे न्हू आणि आमच्या गावान असले प्रोजेक्ट आम्ही हाडपाक दिवपाना. मागीर आमचो जो मुखेलमंत्री आसा गोंय सरकाराचो तर प्रमोद सावंत एका पासून हांव पर्सनली मेळोन सगळे जे लँड यूज चेंज जितले आमच्या मतदारसंघान आसा हे सगळे दिले आणि तांकां एक्सप्लेन केले कितें कितें हे डिस्ट्रक्टिव्ह आसा ते, कशे फॉरेस्ट, कशे नो डेव्हलपमेंट स्लोप, कसो ऑर्चर्ड लँड, बफर झोन आणि हेरिटेज झोन जे आसा हे लँड यूज चेंज अंडर 39 अंडर घातलेले आसा म्हणून. इतले सगळे जावन आयचो जो स्टेटमेंट मुखेलमंत्र्यान काढला तेका हांव नको तो तेका याद उरना काय कितें हो एक प्रश्न पडटा. दुसरो, जेन्ना आमी टीसीपी डिपार्टमेंटान गेले, टीसीपी डिपार्टमेंटान आमचो डिमांड क्लियर आसलो. हेच्या पयलू आमी 3 फावटी प्रोटेस्ट घेवन गेल्ले. पांय शिरगांवचे लोक आणि आमच्या सांद्रे मतदारसंघाचे लोक तिनूय फावटी आमकां एश्युरन्सीस दिताले आणि धाडटाले आमी पळयता आमी काय करना म्हणून. आणि आमकां गांवच्या लोकांक, गांवकारांक आणि म्हाका बिंगा आमदार सांद्रे मतदारसंघाचो टोटली लायटली हेंच्यांनी घेतले. आणि जेन्ना आमी त्या दिसा टीसीपी डिपार्टमेंटान घेतले वचपाचो कारण एकूच आसलो कित्याक ऑलरेडी हेंच्यांनी अप्रुवल दिली आणि अप्रुवल दिवन काम चालू जाले, रस्ते बांदपाक लागले, दोंगर कट करपाक लागले. तो मोर्चा जो पांयेकारांनी सुरवात केलो तितून हांवूय सहभागी जालो. कितलेशे लोक गोंयभरांतले सांद्रे मतदारसंघाचे सहभागी जाले. आमच्यांनी मशाल रॅली घेवन एक वॉर्निंग सायन सरकाराक दिली, मिनिस्टराक, सीएमाक दिली की तुम्ही जाता तितल्या बेगीन फाटी घेवचो म्हणून. पण हो सरकार आयकुपाक रेडी ना जालो. एक दीस सोडून आमी शुक्रार दीस टीसीपीन आमचो जो स्टँड क्लियर करपाक लागून आमी टीसीपी डिपार्टमेंटान गेले आणि सीटीपीक वचोन मेवले. सीटीपीन आमकां सगळे एश्युरन्स दिले की आयचे दिसा भितर आपूण कितें आसा ते फायनल करता धाडटा म्हणून आपूण. आणि तिणें फायल आमच्या दोळ्या मुखार रेडी करून दिली. आमी जे ऑब्जेक्शन्स घातलेली आणि तिका विथ प्रूफ आमी जे दिल्ले तिणें सगळे फायल रेडी केली आणि ती धाडटा म्हणून सांगली. हांव सीटीपी कडेन उलयलो, जो सॉरी टीसीपीचो सेक्रेटरी कडेन उलयलो. सेक्रेटरीन म्हाका सांगले समज आपणाक फायल येयली जाल्यार आपूण क्लियर करता. आणि ती फायल क्लियर केली म्हणून सांगले मागीर जेन्ना तेका गावली तेन्ना. आणि तेच्या नंतर ती फायल जी आसा ती मिनिस्टराक गेली, गव्हर्मेंटाक गेली. आणि दुसरे वाटेनच्यान म्हाका सीटीपीन अशेंय सांगलें की सीएमा कडेन सेपरेट फायल मूव जाल्ली आसा. पूण आमी ते फायलीची वाटूच पळोवपाक उरले. आमी टीसीपी डिपार्टमेंटान रावले. आमची जी बायलां आसली तेंच्यांनी ठामपणान थारयल्लें की आयज समज आमी गेले जाल्यार आमकां गांवांत लज जातली, गोंयकारांची लज जातली. कित्याक प्रत्येक वेळा जेन्ना आमी टीसीपीन येता तेन्ना आमकां आन्सर मेळना. सो आमी ठामपणान रावले की टीसीपी डिपार्टमेंटान जेन्ना पर्यंत आमचो उत्तर मेळना तेन्ना पर्यंत आमी थंय रावतले म्हणून. आणि इतल्या हितून मुखेलमंत्र्याक हांवें फोन मारले, सीटीपीक हांवें फोन मारले, विश्वजीत राण्याक जो टीसीपी मिनिस्टर आसा हेका फोन मारले, कलेक्टराक हांवें फोन मारले. कोण आयकोपाक रेडी ना, कोण फोन घेवपाक रेडी ना. आयज मुखेलमंत्र्यान एक स्टेटमेंट काढलो तो म्हणटा फायली शेणटल्यो आनी कितें जातलें.
आयज हांव मुखेलमंत्र्याक विचारपाक सोदतां, आमचो गांव शेणलो, गांव सोंपलो, गांव काबार केलो, आनी तूं आमकां सांगता फायली शेणटल्यो म्हणून. गोंय कोणाचें? गोंय आमचें, गोंयकारांचें. तुम्ही हांगा डिस्कशन केलें म्हणून आनी एक स्टेटमेंट काडलो, म्हाजे कडेन उलयलो म्हणून. खंयच्याच फोरमाचेर, इतले फोरम आमी मागले, एकूय फोरमाचेर मुखेलमंत्री उलोवपाक रेडी ना. आनी गेले ते आतां आयज चवथो दीस, एक फोन करपाक मुखेलमंत्र्याक जायना, एक स्टेटमेंट दिवपाक की बाबा तुमचो डिमांड आपूण आयकपाक रेडी आसा. आयज बसून तेणेन प्रेस कॉन्फरन्स घेतला, तितून तेणेन आमचो डिमांड कांयच उलोवंक ना. तो म्हणटा मिनिस्टराच्या घरा कडेन कित्याक गेले. हांव एक सांगता तुमकां, सगळे फोरम तुम्ही सोंपयले, आतां फुडें जातलो तो गोंयकाराचो फोरम, आनी ह्या फोरमान आनी ह्या प्लॅटफॉर्म जे आसा हे गोंयकाराचे प्लॅटफॉर्म आसतले. तुमकां दिसता आसतलें की आयज इतले लोक येयल्या, पण हेज्या फुडें हेज्याकून प्रचंड प्रमाणान गोंयकार भायर सरतले. आनी हेजी जबाबदारी फक्त टीसीपी मिनिस्टर न्हू, जो आयज खंय गेला खबर ना, पण हेजी जबाबदारी मुखेलमंत्र्यान घेवची पडटली. कित्याक मुखेलमंत्र्यान लायटली घेतला आनी तेका दिसता आसतलें की गोंयकार सुशेगाद आसा म्हणून. गोंयकार सुशेगाद ना, ही क्रांतीची सुरवात आसा, की जो आवाज आसा हो करो या मरोचो आवाज. तुझे म्हणण्यासाठी तुम्ही जे सीएमआर म्हणलं फोरम तुमची प्रॉपर फोरम डिस्कशन करा म्हणून सोशली प्रॉपर फोरम तुम्ही डिस्कशन काबार झाले. आम्ही प्रत्येक फोरम प्रेसाक खबर आसा, लोकांक खबर आसा, सगळे फोरम यूज करून मेकळे जाले, सगळे प्लॅटफॉर्म यूज करून मेकळे जाले, भीक मागून मेकळे जाले. गोंयकार आयज भिकारी जाला, आनी दिल्लीकार हे भायली जी लॉबी आसा, बिल्डर लॉबी आसा, हे आयज सामके हुकूम करता गोंयचेर. आनी ह्या मुखेलमंत्र्याचेरूय म्हाका दिसता आयज जो तेणें आयज स्टेटमेंट केला, लोकांक सामको राग येयला, तरी पूण संयम बाळगिता. आनी लॉ एंड ऑर्डराची जी सिच्युएशन तो म्हणटा, तेका फोरम डेकोरम मेंटेन करपाचे तो उलयता. जेन्ना आमकां भायर काडले टीसीपी डिपार्टमेंटाच्यान, कसलो डेकोरम मेंटेन केल्लो. जेन्ना तेजोच मिनिस्टर विश्वीत राणे एक डॉक्टराक तापयता, डॉक्टराक धांवणयता, तेन्ना खंयचो डेकोरम तेणेन मेंटेन केल्लो, हो प्रश्न आसा. आनी आयज गोंयकारांक तुमी सांगता डेकोरम मेंटेन करा. गोंयकारांनी खूब डेकोरम मेंटेन केल्लो आसा, आनी आतां कितें जातलें, ती क्रांती जातली, रेव्होल्युशन जातली. सो आनी डिस्कशन काय नाही, फुडें आनी व्हडलो मेजर प्रोटेस्ट. हांव हांगा बसला, आमचे पांयकार, आमचे गोंयकार हांगा बसलेले आसा, उपोशणाचेर आसा. तेंकां मात्तूय पडलेले ना, काकूट ना. जी काकूट खरें म्हणल्यार गोंयकाराचे काळीज असले नाल्यार काकूट आसतली आसली. म्हाका दिसना आतां तेंच्या भितूर गोंयकाराचे काळीज उरला कशें. कसलें काळीज हाडला काय पयशांनी तेंच्यांनी काळीज सेपरेट विकते घेवन भितूर घातला, हें म्हाका दिसता तुमी तेंकांच विचारपाक जाय. हांवें पयलूच सांगलेलें की जेन्ना पर्यंत 39A आनी आमचे गांव जे आसा, पांय शिरगांव गांव आनी सानांद्र मतदारसंघाचे जे गांवांक लागून आयज आमचे गोंयकार भायर सरलेले आसा, गोंयभरांतले गोंयकार आयज भायर सरलेले आसा. जेन्ना पर्यंत हे फाटी घेयना तेन्ना पर्यंत हे उपोशण आमी फाटी घेवपाचे ना. हो करो या मरोचो नारो जो आसा, मेले म्हणटकूच तेंकां कळटलें की गोंयकार सोंपले, नाल्यार फुडले पिळगेक हे भायल्यान हाडून आपणाक जाय तशें गोंय चलयतले. की इतनी बड़ी स्टेटमेंट आती है, उन्होंने कहा है कि 39 के ऊपर सरकार के पास अभी कोई डिसीजन नहीं है, लेकिन जो प्रोटेस्ट कर रहे लोग उन्होंने एक डेकोरम मेंटेन करना चाहिए. किसी मंत्री के घर के बाहर जाके प्रोटेस्ट करना. आज जो दिखा है कि डेकोरम सर प्रोटेस्ट करने वालों में नहीं, सरकार ने मेंटेन करना चाहिए. ये जो पुलिस फोर्स है, जो होम डिपार्टमेंट है, इन्होंने मेंटेन करना चाहिए.
क्योंकि आज जब भी प्रोटेस्ट करने के लिए लोग आना चाह रहे थे, तभी बहुत सारे लोगों को स्टॉप किया, बसेस स्टॉप की, पुलिस ने फोर्सफुल्ली उनको आने को नहीं दिया, सभी जगह पे नाकाबंदी डाली। इसमें इतना ही लग रहा है कि सरकार अभी डरी हुई है और आगे चल के ये जो मूवमेंट है और बड़ा हो जाए। तो अभी जो लोग गांधी जी से आवाज के बाहर खड़े हैं, तो क्या मिसल क्या आपको के बाद वापस क्यों हुई? लोग अपनी गोवा के लिए आए, गोवा बचाने के लिए आए। लोग जो डिसीजन लेंगे, हम उस डिसीजन के साथ रहेंगे, क्योंकि लोग, उनको लग रहा है कि आज गोवा खत्म हो रहा है और ये डेमोक्रेटिक राइट है प्रोटेस्ट करने का। जहां तक सीएम का सवाल है, डेकोरम मेंटेन करने का सवाल है, आज सरकार ने कुछ डेकोरम मेंटेन नहीं किया है, लॉ एंड ऑर्डर नहीं मेंटेन किया है। अभी तक जिन्होंने ये ऑफिसर्स लोगों ने, जो पुलिस ऑफिसर्स थे, जो बुरी तरह से हमारे लोगों को डीसीपी डिपार्टमेंट से बाहर निकाला, घसीट कर निकाला, उनके ऊपर अभी तक एक्शन नहीं हुई है, बल्कि उनको आज सीएम ने रिवॉर्ड दिया है। अभी क्या डिसीजन आपका रहेगा, कंटिन्यू करेंगे प्रोटेस्ट? हमारा ये प्रोटेस्ट कंटिन्यू है, ये आमरण उपोषण जो है ये कंटिन्यू रहेगा। आज हमारा प्रोटेस्ट का चौथा दिन है, हंगर स्ट्राइक का तीसरा दिन है। कल चौथा होगा, पांचवा होगा, छठवा होगा, हमें पता नहीं। सरकार को अभी गोवा के लोगों से कुछ भी, उनको कुछ भी नहीं देने का नहीं है लगता है मेरे को, लेकिन भगवान हमारे साथ है। भगवान आज लोगों को इकट्ठा कर रहा है। भगवान जो सभी लोग आ रहे हैं इकट्ठा, गोवा के सब लोग इकट्ठा आ रहे हैं और ये मूवमेंट और स्ट्रांग हो जाएगा।